नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय नशीबवान या मालिकेचा इंटरेस्टिंग असा एपिसोडच्या सुरुवातीला इकडे गुरुजी हातामध्ये पिंड देत आहेत आणि आता हे पिंड कावळ्याला द्या असं वासंतीला सांगतायत. वासंतीचा हात दुखत असल्यामुळे त्याच्या गिरिजा पण तिथे हात लावते आणि मग दोघी जणी मिळून ते पिंड कावळ्यांना ठेवतात. आणि इकडे देवीची मूर्ती दाखवली आहे. देवाचा चमत्कार आपल्याला बघायला मिळणार आहे. देवकी आणि अंगद दादा, मी अजूनही आशा सोडलेली नाहीये असं इकडे वासंती प्रार्थना करतात आणि म्हणतात, गेली 25 वर्ष मी दरवर्षी वाट बघते की पिंडाला कावळा शिवायची आणि माझी आशा खरी ठरेल असं इकडे त्या प्रार्थना करत असतात. आणि आता बघूया पुढे काय घडणार आहे. ते पिंडाला कावळा शिवणार आहे का? कारण इकडे वासंतीनी प्रार्थना करून झाल्या झाल्या गिरिजा सुद्धा ती प्रार्थनाशी म्हणजे हात जोडून उभी आहे. आणि तेवढ्या तिथे प्रेक्षकांनो देवीची परत मूर्ती दाखवली आहे. आणि मग त्याच्यानंतर इकडे आकाशामध्ये एक कावळा कावकाव करत उडताना त्या पिंडाच्या दिशेने येताना दिसतोय. एका बरोबर अजून एक कावळा थोड्या वेळाने इकडे ओरडतोय. त्यामुळे इकडे वासंती आणि गिरिजाचं लक्ष त्या कावळ्याकडे जातंय आणि त्या दोघींच्याही चेहऱ्यावर एक हास्य येते, कारण समाधान येते, कारण पिंडाला कावळा शिवणे हे किती महत्वाचं असतं हे तुम्हा सगळ्यांना माहितीच असेल. तर इकडे प्रेक्षकांना वासंती आणि गिरिजा असं परत बघायला लागतात आकाशामध्ये. तर अजून एक कावळा तिकडे येताना दिसतोय. अशा पद्धतीनं तिथे पिंडदानाच्या विधीच्या इथे कावळा येऊन बसलेला आहे. आणि मग प्रेक्षकांनो अगदी काही क्षणांच्या अवधीमध्येच इथे कावळा पिंडा शिवतो आणि त्याच्यामुळे इकडे वासंतीच्या चेहऱ्यावर हास्य येतं. गिरिजा पण हसते त्यांच्याकडे बघून आणि गुरुजी सुद्धा इकडे हसतायत. गुरुजींना सुद्धा म्हणजे समाधान झालेलं आहे आणि त्यामुळे इकडे वासंतीची जी काही प्रार्थना होती, जी काही श्रद्धा होती, ती इथे सफल झाली असं म्हणायला हरकत नाही. गुरुजी सुद्धा म्हणतात, वहिनी साहेब चमत्कार झाला, तुमच्या तपाचं फळ मिळालं, तुम्हाला 25 वर्षांच्या तपाचं फळ मिळालं. आश्चर्य, आज 25 वर्षांनी पिंडाला कावळा शिवला असे इथे गुरुजी म्हणतात. तर गिरिजा बघा पण अशी म्हणजे आश्चर्यचकित होऊन त्या फोटोकडे आणि त्या पिंडाला शिवलेल्या कावळ्यांकडे असं बघते आणि प्रेक्षकांनो तिचे केस उडतायत एका बाजूचे वाऱ्याने आणि मग ते तुळशीचं पाणी ते दिसतंय आणि आपल्याला दाखवलंय फ्लॅशबॅक मधली छोटी गिरिजा की जिच्या कानाच्या मागे इथे तुळशीचं पान आहे. आणि आत्ताची गिरिजा असा फ्लॅशबॅक दाखवला आणि गिरिजा सुद्धा अशी की नाही हात जोडून अगदी अशी प्रार्थना करते. तर लगेच म्हणजे देवकी, तुझ्या लेकीच्या हक्काचं तिला परत मिळणार की काय? वाटतंय नशिबाचे खेळ सुरू झालेत असं इकडे वासंती मनातल्या मनात म्हणते. आता हे नशिबाचे खेळ नेमके काय आहेत हे बघत राहण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल. तर प्रेक्षकांनो इकडे नागेश्वर सगळीकडे ते पाणी कलशातलं शिंपडत असतो. तोपर्यंत साहेब साहेब असं म्हणत पोलिसांनी आपला 2.5 करोडचा दारूचा माल पकडला अशी बातमी घेऊन त्याचा एक नोकर जो काही येतो इथे येतोय. आणि आता सगळ्यांनाच इथे धक्का बसलाय. नागेश्वरच्या हातातला तो कलश आहे जो पाण्याने भरलेला आहे, तो कलश इकडे खाली पडतो आणि तो कलश घनगळत जाऊन त्या होमावर जातो आणि होम जो पेटताय तो होम इथे विझतो. आता इकडच्या गुरुजींना मात्र टेन्शन आलंय. ते म्हणतात अपशकून झाला, अपशकून आहे हा असं म्हणतात. तर इकडे प्रेक्षकांनो नागेश्वर लगेच म्हणजे असा तिथनं जातो. तर गुरुजी म्हणतात, अहो अनिष्ट घडलंय, अनर्थ ओढवणार आहे. आता नागेश्वर म्हणतो, असं तोंड सांभाळून बोला. तर गुरुजी म्हणतात, मी आता काहीच सांभाळू शकत नाहीये साहेब, तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं, ग्रह फिरलेत तुमचे असं नागेश्वरला ते गुरुजी ओरडून ओरडून सांगतात. गुरुजी पुढे म्हणतात, तुमच्या नशिबाचे फासे आता पलटे पडणार आहेत. अहो देवीचा संकेत आहे. तर नागेश्वर चिडून त्या गुरुजींना म्हणतो, ए गप. आणि मग त्याच्यानंतर कोणी खबर दिली त्या माणसाला शोधा असं म्हणत त्या नोकरांना सांगतात. आणि 1 तासाच्या आत तो माणूस आमच्या समोर पाहिजे. आणि तोपर्यंत प्रेक्षकांनो तिकडनं वासंती आली आता नागेश्वरच्या समोर. नेमकं काय घडणार आहे बघत राहूया आपण पुढे, कारण नागेश्वर म्हणतो घरभेद्यांचं काय करायचं ते आम्ही बघतो. तर प्रेक्षकांनो इकडे आता शाळेच्या इथे मैदानामध्ये ना सगळी खेळतायत, हा मोनू वगैरे खेळतायत क्रिकेट. आणि तर आता तिकडे आपली गिरिजा जाते हाक मारत, मोनू ए मोनू इकडे ये. मोनू म्हणतो, काय तायडे? तर इकडे ये पटकन असं गिरिजा म्हणते. तर बॅटिंग चालू आहे, ये ना. तर नको नंतर घेतो. तर तोपर्यंत गिरिजा म्हणते, अरे मला उशीर होतो, ये ना. आता मोनू आल्यानंतर बघा काय घडतंय ते. तर काय तायडे? तर गिरिजाने ना मोनूसाठी टी शर्ट आणलाय, बरोबर तुझ्या मापाचा असं म्हणत टी शर्ट लावून बघते, कसा आहे बघ. तर एकदम आई शपथ आहे, आवडला ना असं गिरिजा विचारते. तर मोनू हो म्हणतो आणि मग तिथल्या तिथेच त्याचा तो शर्ट जुना काढून ना नवीन टी शर्ट घातला जातो. आणि मग एवढा वेळ का लागला तुला यायला असं मोनू विचारतो. तर सगुणा मावशीने घाटावर सोडलं तर तिथे एक मावशी भेटल्या होत्या. तर त्यांच्याशी
कळण्यात वेळ गेला असं गिरिजा सांगते. मोनू विचारतो लगेच, कोण मावशी? तर गिरिजा म्हणते, अरे माहिती नाही रे, मी नाव नाही विचारलं खरं, पण ना पहिल्यांदाच भेटल्या होत्या, पण आधीपासून ओळख आहे असं वाटत होतं. तर लगेच मोनू म्हणतो, तुझी ना सगळ्यांसोबतच ओळख आहे, तर काहीतरी भलं केलं असणार तू त्यांचं, असं मोनू पुढे म्हणतो. आणि म्हणते, चल माझं झालं, आता चल आपण तुझ्यासाठी ड्रेस घेऊया, असं मोनू म्हणतो. तर गिरिजा म्हणते, चल आला मोठा ड्रेस घेणारा माझ्यासाठी, पण मला एक सांग, मी जेव्हा कुणासाठी तरी नवीन कपडे घेऊन येते तेव्हा आई शपथ असं कोण उड्या कोण मारतं? आणि मग मी असं मग मोनू म्हणतो आणि मग उड्या मारायला लागतो. तर गिरिजा म्हणते, हो हो हो. आणि मोन्याकडे बघून म्हणते, मोन्या, अरे मला तुझ्याकडे बघितलं ना की माझ्या आयुष्यातले सगळे दुःख, वेदना असे एका फटक्यात सगळ्या निघून जातात बघ, असं म्हणत त्याचे गालबिल गोंजारते. आणि म्हणते, किती झाक दिसतोय तुला हा टी शर्ट. लगेच मोनू म्हणतो, मला पण बघायचंय. तर गिरिजा म्हणते, अरे बघ की आरशात, असं म्हणत ना गाडीजवळ आरशात बघतोय बरं का मोनू. आणि आरशात बघत असताना अगदी टी शर्ट बिशर्ट असा छान उडवतोय. तर गिरिजा त्याला बघून हसते, त्याची एक एक नाटक बघून. तर तायडे आई शपथ लय भारी आहे असं म्हणेपर्यंत इकडे प्रेक्षकांनो काय होतंय बघा, एक गाडी जाते आणि ती गाडी जाताना इकडे मोनूच्या तोंडावर, टी शर्टवर जोरात चिखल ओढवते. आणि मग गिरिजा म्हणते, ए गाडी चालवायची अक्कल नाहीये का? आणि आता प्रेक्षकांनो होणार आहे एक एंट्री जबरदस्त अशी, आणि बघा ती कुणाची येते, तुम्हाला सुद्धा कळेलच ती एंट्री कोणाची येते. तर हे मोनू मोनू अरे बाळा डोळ्यात नाही ना गेला, असं म्हणत गिरिजा त्याच्या जवळ जाते, तिचा चेहरे वगैरे फसते पुसते. तर मोनू म्हणतो, पण नवीन टी शर्ट खराब झाला. तर गिरिजा म्हणते, असू दे बाळा, आता धुऊया आपण तो. आणि इकडे ना ती गाडी जो आवाज ऐकून थांबली ती गाडी रिव्हर्स घेते. आणि आता प्रेक्षकांनो रिव्हर्स घेत घेत ती गाडी येते गिरिजा जवळ आणि मोनू जवळ. आणि ती गाडीतली व्यक्ती कोण आहे बघा, कारण इकडे गिरिजाला मोनू म्हणतो, तायडे ती गाडी परत यायला लागली. आणि आता सगळ्यांचं लक्ष त्या गाडीकडे आहे बरं का, मोनूच्या मित्रांचं, बाकी सगळ्यांचं लक्ष तिकडे आहे. आणि आता गिरिजा सुद्धा बघतीये कोण आहे ते. तर गाडीतली व्यक्ती जी काही बसली ती अशी अगदी हा एका हाताने आपला असा म्हणजे खिडकीची तो काळा पडदा आहे तो बाजूला करते, खिडकी लावलेला, आणि मग गाडीवर उतरणे. आणि अशा रीतीने एंट्री झालेली आहे उर्वशीची, म्हणजेच रुद्रच्या आत्याची आणि आपल्या खलनायिकेची असं म्हणायला हरकत नाही. आणि डोळे बिळे बघा कसे असे, अगदी म्युझिक पण असं एक नंबर लावलाय ना प्रेक्षकांनो. तर आता ही उर्वशी आत्या ज्या कोणी आहेत त्या अशा गिरिजाच्या समोर येऊन उभा राहतात आणि गिरिजाला विचारतात, त्या काय बोललीस तुम्हाला, म्हणजे उर्वशी विचारते किंवा आत्या विचारते असं म्हणूया आपण. तर गिरिजा म्हणते, काय म्हणाले म्हणजे काय? अहो त्याच्या नवीन टी शर्ट वरती चिखल उडवला तुम्ही, राग नाही येणार का मग, असं गिरिजा विचारते उर्वशीला. तर उर्वशी डोक्याला हात बीत लावून असं म्हणते आणि मग म्हणते, अक्कल नाही असं म्हणालीस तू? काय रे बिंडो कॅस का, असं म्हणत ना त्या मोनूला पण उलट बोलताय उर्वशी. आणि म्हणते, नवीन टी शर्ट घालून चिखलात खेळायला कोण येतं? रस्त्यावरचे कुत्र्यांना पण चिखल उडाला ना अंगावर तर ती भुंकत बसत नाहीत. आणि हे ऐकून ना गिरिजा बघा कशी बघतीये. उर्वशी पुढे म्हणते, लायकीत राहायचं हा. अशा दोघांची खुन्नस चालली बरं का डोळ्यांनी. आणि हा एकदम पण मोनू पण ना असं बघतोय. तर गिरिजा म्हणते, हे बघा आम्ही माणसं आहोत, कळलं ना तुम्हाला? तुमच्या गाडीने चिखल उडवलाय त्याच्या अंगावरती, असं गिरिजा म्हणते. तर उर्वशी बघा कशी बघते आणि हसते, म्हणते, नशीब समज चिखल उडवलाय, ह्याला नाही उडवलं. आणि हे ऐकून ना प्रेक्षकांना मोनू दचकतोच. तर गिरिजा पण अशी एकदम रागाने बघते बरं का गिरिजा, आणि म्हणते, तुम्ही काय बोलताय हे कळतंय का तुम्हाला? हे बघा चुकायचं तुम्ही आणि आम्हाला. तोपर्यंत इकडे उर्वशी ए असं करून रागाने बघते, ओरडते. आणि आता पुढे काय म्हणते, लायकीत राहायचं असं गिरिजाला सारखं म्हणते ती. आणि आता प्रेक्षकांनो बघा पुढे काय करते, तुमच्यासारख्या भिकारड्यांसाठी ना चिल्लर ठेवते मी, असं म्हणत खिशात पर्स मधले पैसे काढते आणि अक्षरशः फेकते त्यांच्या पायावरती दोघांच्या. तर गिरिजा त्यांच्याकडे बघायला लागते. गिरिजाला पुढे उर्वशी म्हणते, चांगला डिटर्जंट घे आणि धुवून टाक त्याचे कपडे, युजलेस, असं म्हणत परत गाडीत बसत असते. तोपर्यंत आता गिरिजा बघते आणि ओरडते आणि म्हणते, ओ थांबा, असं म्हणून सांगते. आणि आता प्रेक्षकांनो गिरिजा ना आपली पर्स काढून ना इकडे देते, धर मोनू असं म्हणते. आणि पुढे काय करते बघा, गिरिजा अशी ना दगड घ्यायला जाते, तिथे पडलेला असतो तो दगड हातात उचलते. आणि इकडे उर्वशीचा आता धाबा आणलाय. ती म्हणते, ए ए ए बाजूला, माझ्या गाडीला काही झालं ना तर मागे हो मागे हो, असं म्हणत ना गाडीला जाऊन उर्वशीने धरलंय. आणि ती म्हणते, ए माझ्या गाडीला काही होता कामा नये, असं म्हणून सारखं सांगते. आता तो दगड आहे आता कुणाच्या हातात आहे बरं का, गिरिजाच्या हातात तो दगड आहे. आणि आता गिरिजा काय करते बघा,
एकदा मोनूकडे बघते आणि एकदा उर्वशीकडे बघते आणि तो दगड जो काही हातात घेतलेला आहे तिनं, तो हातातला दगड असा तो घेते आणि जो चिखल त्या मोनूच्या अंगावर उडालाय त्या चिखलामध्येच त्या पाण्यामध्ये तो दगड असा खाळकन टाकते आणि त्यामुळे काय होतं, ते जे चिखलाचं जे काही पाणी आहे त्या दगडाच्या माऱ्यामुळे इकडे उर्वशीच्या तोंडावर, गाडीवर, केसांवर, अंगावर सगळीकडे उडतं. आणि आता पुढे बघा, इकडे बाकी सगळे जण त्या उर्वशीला हसत असतात. ती मुलं, मोलू, बाकीच्या बायका सगळ्या इकडे हसायला लागल्यात हे करून जोर जोरात. आणि आता उर्वशीचं असं की नाही सणसण राग होतोय तिला असा भरपूर. आता गिरिजा बघा जशास तसं उत्तर दिलं या गिरिजाने उर्वशीला. त्यामुळे आता गिरिजा पुढे आपली ओढणी वगैरे सारखी करते आणि त्या अंगावर बघा कसा चिखल वगैरे लागलेला आहे तो उर्वशीच्या अंगावर. मोलू तर पोट धरून इकडे हसतोय. तिनं जसं केलेलं असतं मोलूच्या बाबतीत तसंच झालेलं आहे इकडे. आणि आता प्रेक्षकांनो बघा पुढे काय घडणार आहे ते. उर्वशी विचारते, हाऊ डेअर यू, सोडणार नाहीये मी तुला. आणि म्हणते, माहिती नाहीये तुला मी कोण आहे ते, असं इतकं असं ओरडून ओरडून बोलतेय ती. आणि राग बघा कसा दाखवलाय. तर गिरिजा पुढे म्हणते, नाही तुम्ही कोण आहात हे माहिती नाहीये मला, पण माणूस म्हणून तुम्ही कशा आहात आहे ना हे मला चांगलंच कळलेलं आहे असं सांगते. आणि मोनूकडे बघत परत पर्स घेते, आपली पर्स मधले पैसे घेते आणि आता पुढे काय करते बघा, हातात जे काही तिच्या हातात पैसे आहेत ते पैसे घेतल्यानंतर ती एकदा उर्वशीकडे बघते, त्या पैशांकडे बघते. शिवाय उर्वशीने जे काही पैसे खाली टाकलेले आहेत ते सुद्धा पैसे उचलते, त्या पैशांना नमस्कार करते. आता उर्वशी बघा कशी बघते या गिरिजाकडे, तिला सुद्धा कळत नाही की नेमका आता ही काय करणार आहे ते किंवा काय पुढे घडणार आहे ते. गिरिजा ते पैसे उचलते आणि ते पैसे अशा हातात धरते आणि गिरिजा हातात धरून पैसे इकडे उर्वशीला दाखवते, तिच्या हातामध्ये ठेवते आणि म्हणते, हे घ्या. आणि मग सांगते ती उर्वशीला की कष्टाची कमाई आहे हा, एक चांगली वॉशिंग पावडर घ्या आणि आधी तुमच्या कपड्यांवरचे आणि मग तुमच्या जमलं तर तुमच्या डोक्यात जे काही घाणेरडे विचार आहेत ना ते धुवून टाका, बघा तुम्हाला जमतंय का. या उर्वशीनं जसं उत्तर दिलेलं असतं ना तसंच उत्तर या गिरिजाने दिलेलं आहे बरं का आता. आणि आता चल मोनू असं म्हणत गिरिजा इकडे त्या मोनूला घेऊन जाते. तर इकडे उर्वशी बघा कशी बघते त्यांच्याकडे, म्हणते, उर्वशी नाव आहे माझं आणि ही उर्वशी कोणाचीही उधारी बाकी ठेवत नाही असं म्हणते. आणि आता पुढे काय घडतंय बघूया. तर प्रेक्षकांनो इकडे नागेश्वरना वासंतीला जवळजवळ ओढत ढकलतच आणतो आणि बेडवर असं आपटतो आणि इकडे वासंती बिचारी कळवळते, तिच्या हाताला लागले जोरात त्याच्यामुळे आणि ती अशी म्हणजे कळवळते, हात दुखतोय म्हणून हे करते. तर आता प्रेक्षकांनो नागेश्वर तिचा ना दुसरा हात धरतो आणि दुसरा हात इथे पिरगळतो. तर वासंती म्हणत अहो सोडा मला लागलंय. तर ते तुम्ही जे गाडले ते उकरायला गेलात ना आणि तुमच्या कपाळावरचं कुंकू टिकावं म्हणून इथे आम्ही इकडे होम हवन करतोय आणि तुम्ही तिकडे जाऊन त्या अंगद आणि देवकीचं श्राद्ध घालत बसला होय. आणि बाहेरच्या कोणी आमच्याशी गद्दारी केली ना तर तो कोणाला दिसत नाही, पण तुमच्यासारख्या घरभेद्यांचं काय करायचं तेच समजत नाही असं म्हणत जोरात हात पिरगळतात. तर नागेश्वर पुढे म्हणतात, दरवर्षी आम्ही तुम्हाला समजावतो तर गेल्या वर्षी परत तुम्ही तेच करताय. आमच्या रुद्राच्या आई नसतात ना तुम्ही तर आतापर्यंत तुमच्या 13व्याचं जेवण अख्खा गावाला घातलं असतं. आमच्या सहनशक्तीचा अंत बघू नका असं म्हणत जोरात हात पिरगळतात. आणि इकडे वासंतीना अशी ओरडते आणि तेवढ्यात ना इकडे एंट्री झालेली आहे रुद्रची. रुद्रप्रताप येऊन हाक मारतात, आई साहेब तुम्ही ठीक आहात ना असा आवाज आलाय. त्यामुळे आता पुढे काय घडतंय बघूया आपण. तर तोपर्यंत इकडे गिरिजा आणि मोनू आपले घराजवळ पोहोचलेत. तर इथे मोनूला प्रश्न पडलाय आता की आपलं घर उघडं कसं. तो गिरिजाला म्हणतोय, ताई आपलं घर उघडं कसं. तर आता दोघं पण असं ना संशयाने घराकडे बघतायत. आता नेमकं काय घडणार आहे घरात गेल्यानंतर हे बघून ना म्हणजे टेन्शनच आलंय गिरिजाला विचार करून. आणि गिरिजा इथे म्हणत असते की बाबांना तर गॅरेज मध्ये जायला सांगितलं होतं, तर घरात कोण आता चल बघूया असं म्हणत दोघं जण धावत धावत आता घरामध्ये आतमध्ये येत आहेत. आणि इथे घरात आल्यानंतर तिच्या बाबांना ज्या अवस्थेमध्ये बघतायत ही दोघं जण ते बघून या दोघांना धक्का बसतो. कारण बाजूला अशी बिर्याणी वगैरे सांडलेली, दारूची बाटली पडलेली, हे सगळं बघून गिरिजा अशी चक्करच यायची बाकी असते बिचारीला. तर आता पुढे काय घडतंय खरंच डेंजर आहे बरं का या गिरिजाचं सुद्धा. तर तोपर्यंत अरे चिरंजीव या की असं म्हणत नागेश्वर लगेच आपलं रूप बदलतायत. तर आईसाहेब ओरडत का होते असं रुद्रप्रताप विचारतात. तर लगेच नागेश्वर म्हणतात, अहो काय सांगायचं कुठंतरी गेल्या होत्या बाहेर, तिथं काय त्यांच्या हाताला लागलं म्हणे. मी म्हटलं किती लागलंय दाखवा, तर दाखवायला तयार नाहीत. तर रुद्रप्रताप लगेच आपल्या बाबांकडे बघतो आणि हसतो आणि आईंकडे बघतो आणि म्हणतो, आईसाहेब अहो दाखवा बाबांना, बघू तुम्हाला कुठे लागलंय ते. तर चिरंजीव अहो आहोत की आम्ही
आम्ही, काय फार नसेल लागलं, काय औषध पाणी करू आम्ही, काय असेल ते, कशाला काळजी करताय तुम्ही मी असताना, असं लगेच नागेश्वर म्हणतात. तर लगेच रुद्रप्रताप पण म्हणतात, बाबा तुम्ही असताना आम्हाला कसली काळजी, तर विषय आहे का असं म्हणत नागेश्वर म्हणतात. तोपर्यंत ना जोरात गाडीचा हॉर्न वाजल्याचा आवाज येतो इकडे, आणि मग इकडे कळतं रुद्रप्रतापला की आत्या आली. तर रुद्रप्रताप नागेश्वरना म्हणतात, आत्या आली. तर नागेश्वर पण म्हणतात, आल्या आत्याबाई आल्या तुमच्या, जा स्वागत करा त्यांचं, एक तर तुमचा चेहरा नाही बघितला तर घर डोक्यावर घेतील ते, वारा डोक्यावर घेतील त्या, तर आईसाहेब बघू दे बाबांना जरा, असं म्हणत रुद्रप्रताप आईसाहेबांना समजवतात. आणि प्लीज तुम्ही काळजी घ्या असं म्हणत रुद्र तिकडनं निघून गेलाय. तर इकडे प्रेक्षकांनो गिरिजा आणि मोनू दोघ जण बाबांजवळ जातात. काय करून ठेवलं हे असं म्हणत सगळा अवतार बघतात. मोनू म्हणतोय, ए उठ बाबा उठ, अरे बाबा उठ, तर उचल चल असं म्हणत दोघे जण त्या उचलत असतात. तर दोघांना ते उचलत नाहीयेत. ए ए असं म्हणतो ओरडतात. तर आता प्रेक्षकांनो बघा, मोनू डोक्यालाच हात लावून घेतो आणि म्हणतो माझीच चुकी आहे. तर गिरिजा त्याच्याकडे बघायला लागते, म्हणजे विचारते. तर मोनू म्हणतो मीच सांगितलं नाही याला तुझा बर्थडे आहे असं म्हणून, केली यानं पार्टी असं म्हणत इकडे मोनू म्हणतो. तर गिरिजा म्हणते, अरे पण हे बिर्याणी वगैरे एवढे पैसे आले कुठून यांच्याकडे. तर आता प्रेक्षकांना दोघांनाही प्रश्न तोच पडलाय. गिरिजा इथे हाका मारते, बाबा ओ बाबा उठा हो असं करत. तोपर्यंत मोनू म्हणतो, अरे तुझे लपवलेले पैसे बघ गिरिजाला म्हणतो. आणि मग गिरिजाच्या डोक्यात प्रकाश पडतो की लपवलेले पैसे, अरे देवा बघते थांब असं म्हणत गिरिजा उठते, वरची पेटी काढते. तर त्या पेटीमध्ये पैसे आहेत का बघते, तर त्या पेटीमध्ये पैसे आहेत तसे आहेत. आणि तोपर्यंत पेटीतले पैसे तर इथे आहेत तसेच आहेत. तर आता प्रेक्षकांनो कपाटात बघते असं म्हणत गिरिजा इकडे कपाटात चेक करायला गेले. तर कपाटला उघडून बघते तर कपाट उघडं नाहीये, कपाट लॉक आहे. मग आता घेतले कुठून यानं पैसे असा प्रश्न गिरिजाला पडलाय. तर तोपर्यंत ह्यांना शुद्धीवर आणायला पाणी आणते असं म्हणत गिरिजा आतमध्ये जाते स्वयंपाकघरात. आणि मग ती पाणी घेऊन येत असताना ती जे काही बघते तोपर्यंत तिचे इथे धाबच दणाणतं. प्रेक्षकांनो ती शॉकच होते डबल, कारण इथे बघा काय केलेलं आहे गिरिजाच्या त्या बाबांनी, इथे गॅस शेगडीच गायब करून टाकली आहे. आणि अरे देवा म्हणते आता गिरिजा गॅस शेगडी आहे का बघते, सिलेंडर सगळंच तिथलं गायब केलेलं आहे. अरे देवा असं चाललंय इकडे. आणि आता प्रेक्षकांनो इथे बघा नागेश्वर परत इकडे वासंतीचा असं फिरवतो तिला जोरामध्ये. आणि आता काय म्हणतो बघा, काय निपुत्रिक करायचंय काय आम्हाला असं विचारतो. आणि म्हणतो आपल्यातले हे जे काही सिक्रेट आहे ना ते जर का चिरंजीवांना कळलं तर तुम्ही तर तुमच्या जीवाला मुकालच, पण त्याआधी तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या चिरंजीवांचा नरडीचा घोड घेईल हा नागेश्वर, अशी धमकी दिली आहे नागेश्वरने. आणि आता प्रेक्षकांनो नागेश्वर पुढे म्हणतो, हा मला नाही फरक पडत, मला काय फरक पडत नाही, कोणी माझ्या रक्ताचा आहे का परकाय, या जगात फक्त या नागेश्वरचं एकाच माणसावरचं प्रेम आहे आणि ते म्हणजे आपण स्वतःवर, नागेश्वरवरच स्वतः प्रेम करतो, विसरायचं नाही हा कधी असं म्हणत आता नागेश्वरने सांगितले बरं का या वासंतीला. आणि परत तो ढकलून देतो बेडवरती वासंतीला आणि तिकडनं निघून जातो. प्रेक्षकांनो या नागेश्वरचं रूप बरंच डेंजर दाखवलंय ना, तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. स्वतःच्या मुलाला सुद्धा मारायला कमी करणार नाही हा नागेश्वर, अशी धमकी दिलीये. आणि वासंतीला तर ढकलून दिलंय. आता तिच्या हाताला दोन्ही साईडनं म्हणजे लागलंय असं म्हणायला हरकत नाही. आता बघू पुढे काय घडतंय ते. वासंती तर बिचारी कळवळते. तर इकडे प्रेक्षकांनो इकडे हा तेवढं करून घ्या, जेवढं सांगितलं तेवढं करून घ्या असं म्हणत ते नोकर बोलत असतात. तोपर्यंत रुद्रप्रताप इकडे हाका मारत येतोय, आत्या आत्या असं म्हणत. आणि सुहासराव अहो आत्या कुठे आहेत, तर आलेत होय ते, अहो त्यांच्या गाडीचा आवाज नाही काय ऐकू आला तुम्हाला असं म्हणत इकडे रुद्रप्रताप म्हणतात. तोपर्यंत आत्या आलेली आहे, आत्या अशी हाक मारते. रुद्र हाक मारतो आणि तिचा अवतार जो काही बघिततोय तो बघून इकडे रुद्रप्रताप म्हणजे असं चिडतोय. आणि रुद्र अरे असं म्हणत उर्वशी पुढे येते आता. आणि अगं म्हणते, अरे कसा आहेस तू, कधी एकदा तुला भेटते असं झालं होतं बघ असं म्हणत इथे उर्वशी म्हणते. तर तुझ्या अंगावर चिखल का उडाला असं लगेच नाही इकडे रुद्रप्रताप विचारतो. तर उर्वशीला ते आठवतं की कसा तिच्या अंगावर चिखल उडालाय ते. आणि उर्वशी आता रुद्रला काय सांगते ते बघा. आणि हे सगळ्यांना इकडे नागेश्वर बाहेरनं जे तिथे येऊन ऐकतायत. आणि त्याच्यानंतर रुद्र गेल्यानंतर नागेश्वर उर्वशीला काय सांगतायत हे सुद्धा बघा. त्याच्यासाठी तुम्ही एपिसोड शेवटपर्यंत बघा. तर प्रेक्षकांनो इकडे उर्वशी सांगते की 1-2 मिनिटासाठी मार्केटमध्ये उतरले होते तर एक गाडी आली आणि चिखल उडवून गेली. तर लगेच रुद्रप्रताप म्हणतो, कुठली गाडी होती ती असं विचारतो. नंबर बघितला होतास का तू, अरे चूक माझीच होती असं लगेच उर्वशी म्हणते. मी असं मध्येच उतरायला नको होतं. तर आत्या तुझ्या अंगावर कोणी चिखल उडवून जाऊ शकत नाही. सुभानराव जरा SP साहेबांना फोन करा, गाडी कुठली होती शोधून काढा असं लगेच रुद्रप्रताप म्हणतो. तर उर्वशी म्हणते, रुद्र अरे ऐक ना, आपण गाडी नक्की शोधून काढू, पण इथे मी आता बऱ्याच दिवसांनी आली की नाही, मग मला भेटायचं सोडून तू त्या माणसाला शोधायला जाणार आहेस का
असं उर्वशी त्या गोड गोड बोलतात बरं काय रुद्रप्रतापशी. तर रुद्रप्रताप चुकलं असं म्हणत जातो. तोपर्यंत उर्वशीचं लक्ष जातं इकडे नागेश्वरकडे आणि त्यामुळे इथे ती गप्प बसते. तर रुद्रला इकडे पर्स आणशील का असं म्हणून पाठवते. स्वतः आणायला जाते असं म्हणून सांगते, पण रुद्र म्हणतो की मी आणतो ती पर्स. आणि आता त्या रुद्र बाहेर गेल्यानंतर ओ दीदी असं म्हणत नागेश्वर पुढे येत आहेत. आणि मग आता पुढे काय म्हणतात बघा दीदीशी कसं बोलतात ते. काय दीदी असं म्हणत नागेश्वर आता पुढे आले उर्वशीशी बोलायला. आणि मग तिच्याकडे बघतात आणि म्हणतात नेमकं काय झालंय. तर प्रेक्षकांना उर्वशी एकदा रुद्र गेलाय त्या दिशेला बघते आणि नागेश्वरकडे बघते. तर नागेश्वर म्हणतात दीदी आता चिरंजीवांसमोर त्या सगळा सासूतपणाचा आव आणला होतात ना तो सोडा आणि आम्हाला खरं खरं सांगा की काय झालंय ते. असं नागेश्वरनी म्हटल्यानंतर उर्वशी कशी म्हणते बघा, दादासाहेब तुमच्या बहिणीचा खूप मोठा अपमान झालाय आणि तोही चार चौघात झालाय. नागेश्वर म्हणतात कुणी केलाय. तर इथे उर्वशी म्हणते दीड दमडीची पोरगी मुद्दामून चिखल उडवला तिने माझ्या अंगावरती. चार चौघात वाटेल तसं बोलली ती मला असं म्हणत उर्वशी सांगते. आणि मग प्रेक्षकानं उर्वशी पुढे म्हणते जोपर्यंत त्या मुलीला तिची लायकी दाखवत नाही ना तोपर्यंत माझ्या जीवाला शांती. तोपर्यंत नागेश्वर म्हणतात चांगला आहे चांगला आहे, हा राग जो काही आहे ना तो असाच मनात साठवून ठेवा दीदी असं नागेश्वर सांगतात. आणि पुढे म्हणतात ज्या दिवशी त्या पोरीला तुमच्या पायावर नाक घासायला लावीन ना त्या दिवशी एकदमच सगळा राग बाहेर काढा असं म्हणून सांगतात नागेश्वर. आणि म्हणतात सुभानराव. तर दोघे सुभानराव पण पुढे येऊन म्हणतो ताईसाहेब अख्खं तुळजापूर पालतं घालतो आणि त्या पोरीला नाही तुमच्या पायापाशी आणून टाकलं ना तर बघाच तुम्ही असं म्हणत तो सुभानराव जो कोणी आहे तो सुद्धा तिकडनं निघून गेलाय. आणि आता प्रेक्षकांना पुढे काय घडतंय ते बघत राहूया आपण. कारण इथे नागेश्वर लगेच असा पुढे येतोय आपल्या मिशीवरनं वगैरे हात फिरवतोय. ते हातातले जे काही घुंगरू आहेत ना ते वाजवतोय, दाढी मिशीवरनं हात फिरवतोय आणि आता खुन्नस देतोय स्वतःशीच. आता बघूया या गिरिजाला कसं शोधून काढणार आहे ते सगळेजण. तर इकडे गिरिजा जोरात ओरडते आणि ते मोनू. आणि मग मोनू सुद्धा आत येतोय आणि बघतो तर प्रेक्षकांनो इकडे गिरिजा सांगते की शेगडी. आणि आता मोनू म्हणतो अरे देवा शेगडी कुठं गेली असं म्हणतोय मोनू हा. आणि एकदा बाबाकडे बघतो आपल्या आणि त्या शेगडीकडे बघतो तर गिरिजाकडे म्हणतो बघून म्हणतो म्या तुझं आता काहीच ऐकणार नाहीये त्या आयडिया असं म्हणत ना मोनू बाबाजवळ जातो आपल्या. आणि अरे उठ अरे उठ अरे उठ अरे असं म्हणत जोर जोरात हलवतो. अरे उठ रे असं करतोय तर तो उठतच नाही ते बाबा. आणि आता गिरिजा अशी सुन्नपणे येऊन बसली आणि म्हणते मोनू अरे जाऊ दे बाळा. तर गिरिजाला मोनू म्हणतो अरे जाऊ दे काय जाऊ दे, अरे तुला काय लाज वगैरे आहे का नाही असं म्हणत मोनू आपल्या बाबाला विचारतो. अगं तायडे बोल की ह्याला काहीतरी, बघ कसा मुर्द्यावानी झोपलाय हा असं म्हणत मोनू म्हणतो. तर गिरिजा बघा कशी बसलीये बिचारी. गिरिजाची अवस्था बघून ना डोळ्यात पाणी येते. तर बाबाला मोनू म्हणत असतो अरे उठ रे, अरे आज तुझ्या म्हणजे तायडेचा वाढदिवस आहे आणि आज तिनं दिवसभर काही खाल्लेलं नाही आणि तू काय केलंयस हे असं म्हणत गिरिजा पद्धतीकडे तो मोनू म्हणतो असतो बाबाला. तर गिरिजा म्हणते अरे मोनू जाऊ दे बाळा, नको स्वतःला तू त्रास करून घेऊस, बोलून काही उपयोग होणार आहे का असं गिरिजा म्हणते. तर तायडे आपण काय पाप केलंय ग म्हणून हा असला बाप आपल्या नशिबा आलाय असं इकडे मोनू म्हणतो. आणि म्हणतो अगं मुलांना खाऊ प्यायचं घालायचं सोडून हा मोनू स्वतः इकडे शेगडी विकून दारू पिऊन ढोसून झोपलाय आणि आता वाढदिवसाच्या दिवशी तू उपाशी राहणार आहेस का असं विचारतो मोनू. तर गिरिजा त्याच्याकडे बघत काय म्हणते बघा, अरे मोनू बाळा असं म्हणत गालावरनं हात बीत फिरवते, डोळे पुसते आणि म्हणते रडू नकोस रे बाळा तू. अरे मी जर का उपाशी राहिले ना तरी सुद्धा तुला नाही कधी उपाशी ठेवणार, तू काळजी करू नकोस असं म्हणत गिरिजा मोनूला जवळ घेते आणि दोघं अशी एकमेकांच्या म्हणजे डोकं ठेवून रडतायत. गिरिजा पुढे म्हणते निघेल काहीतरी मार्ग, निघेल नक्कीच काहीतरी मार्ग. आणि तोपर्यंत प्रेक्षकांनो इकडे ना देवी आईचं चित्र दाखवलंय, देवी आईचा फोटो दाखवलाय आणि देवी आईचा उदो उदो असं म्हणत पालखी येते. तर तो आवाज ऐकून इकडे मोनू सुद्धा बाहेर येतोय, नमस्कार करतोय देवी आईला आणि त्या पालखीला नमस्कार करतोय. गिरिजा सुद्धा बाहेर येते आणि नमस्कार करते. आणि मोनू गिरिजाजवळ जातोय आणि म्हणतो तायडे अगं मला भूक लागली आहे ग असं म्हणतो तो. आणि पुढे म्हणतो तायडे काहीतरी कर ना. तर गिरिजा सुद्धा एकदा अशी त्याच्याकडे बघते. तर मोनू पुढे म्हणतो मला माहिती आहे तुला पण भूक लागली, काहीतरी बोल की ग तू तायडे असं गिरिजाला मोनू रडत रडत म्हणतो. आणि तोपर्यंत प्रेक्षकांनो पालखी जातीये. तोपर्यंत गिरिजा त्या देवी आईला नमस्कार करते आणि म्हणते देवी आईकडे बघत बघत रडत म्हणते आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी काही आहेत ती एकाच ठिकाणी मिळणार आहेत आपल्याला असं म्हणते ती. आणि आता प्रेक्षकांनो इकडे देवी आईला नमस्कार करते. तर इकडे आपला रुद्रप्रताप सुद्धा म्हणतोय
देवी आई जर का तिचं आणि माझं जर का काहीतरी नातं असेल, तर आज तू आमची भेट नक्की घडवशील असं म्हणतोय तो देवी आईला प्रार्थना करत. तर इथे ही सुद्धा देवी आईला म्हणते की देवी आई, तुझी जी काही इच्छा असेल ती मला मान्य आहे. मी येते तुझ्या दारात, तुझ्या पायाशी तुझ्या दारात येते असं गिरिजा म्हणते आणि तोपर्यंत देवी आईचा उदो उदो असं चाललंय. आणि आता प्रेक्षकांना उद्याच्या भागात इथे गिरिजाच्या बर्थडेचा केक कापणार आहेत दोघं जण मिळून, पण तो केक नक्की तिथे कसा आला, तिच्यापर्यंत कसा पोहोचला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. त्याच्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल. एपिसोड जो काही आहे तो शेवटपर्यंत बघावा लागेल. छान छान कमेंट करावे लागतील आणि त्यामुळे नक्कीच बघत राहा तुम्ही नशीबवान ही मालिका. कारण नवनवीन ट्विस्ट आणि टर्न्स येणार आहेत आणि ते नक्कीच आपल्याला असे धक्कादायक दिसणार आहेत. कारण इकडे बरंच काही काही घडणार आहे. ते नेमकं काय आहे ते जाणून घेऊया. त्याच्यासाठी बघत राहा नशीबवान आणि सबस्क्राईब